पण मला एक सांगा की केशवपाध्ये आज इतकी वर्ष तुम्ही राजकारण पाहतात, पत्रकार म्हणून देखील पाहताय आणि राजकारणी म्हणून गेली 26 वर्ष पाहताय. राजकारण खूप जातीनिहाय झालंय. असं आहे की राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं आपण सगळ्या भूमिकांकडे, सगळ्या प्रश्नांकडे त्या अँगलने बघायला लागलोय. म्हणजे मग आपण आपले राष्ट्रीय नेते, जी मानचिन्ह आहेत आपली, ही सुद्धा आपण ठराविक जातीमध्ये बद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यात दुर्दैवी आहे. त्यामुळे अमुक एक राष्ट्रीय नेता हा या समाजाचा, अमुक एक नेता या समाजाचा. मला असं वाटतं की समाज म्हणून आम्हाला याचा विचार करण्याची गरज आहे की या पद्धतीचं एक राजकारण म्हणजे राजकारणामध्ये राजकारण करणार, राजकारण होणार, पक्षीय राजकारण होणार किंवा समाजामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीची मांडणी होणार, टीका टिप्पणी होणार. पण जी आपली राष्ट्रीय मानचिन्ह आहेत त्यांना समाजामध्ये, एका विशिष्ट समाजामध्ये गोंदणं, बद्ध करणं हे आपल्या सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट नाही. आणि गेल्या काही वर्षांमध्ये ते चित्र खूप दिसतंय, ज्याची चिंता आपल्या सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. ही काही राजकीय पक्षाची जबाबदारी नाही आहे, ही समाज म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळे नेते, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सावरकर आहेत, टिळक आहेत, हे समाजाचे नेते आहेत. हे कुठल्या विशिष्ट समाज एकाचे नेते नाही आहेत. पण त्यामुळे तशा पद्धतीनं त्यांचे आदर्श हे आपण पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी सगळ्या पद्धतीने नाही होणार, पण तरीसुद्धा किमान त्यांना जातीय चौकटीमध्ये बसवणं हे आपण टाळलं पाहिजे. ही त्याची वाटतं मला ही भूमिका आहे माझी. आणि मला वाटतं त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे.